विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 10 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये दक्षिण आशियाचा प्रादेशिक किताब कोणी जिंकला? ऑप्शन काळजीपूर्वक बघा. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता. तर लक्षात घ्या, हा जो किताब आहे तो ऑप्शन डी सोमा मंडल यांनी जिंकला आहे. अधिकची माहिती, शिक्षिका सोमा मंडल यांनी केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 मध्ये दक्षिण आशियाचा प्रादेशिक किताब जिंकला. सोमा मंडल या दिल्ली येथील GD गोयंका पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका आहेत. शाळेत हवामान केंद्रित अभ्यासक्रम विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना हवामान बदलाबाबत जागृत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटच्या इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपकडून दिला जातो. केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स हा एक जागतिक अध्यापन पुरस्कार आहे. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करणे हा याचा उद्देश आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांची निवड इनोव्हेशन, स्टुडंट सपोर्ट आणि एज्युकेशनल इम्पॅक्टच्या आधारावर केली जाते. ही स्पर्धा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटद्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. यानंतर पुढील प्रश्न, पहिले इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स समिट वर्ष 2026 मध्ये कोठे आयोजित केले जाणार आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी. अधिकची माहिती, भारत 1 आणि 2 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स समिटचे आयोजन करणार आहे. या परिषदेत सदस्य आणि निरीक्षक देशांचे राष्ट्रप्रमुख, सरकार प्रमुख, संवर्धन तज्ञ, धोरण निर्माते आणि वैज्ञानिकांसह 400 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. तिसरा मुद्दा, या परिषदेमागील मुख्य उद्दिष्ट मोठ्या मांजरांच्या प्रजातींचे संरक्षण मजबूत करणे आणि देशांमधील सीमापार सहकार्य वाढवणे. 2026 ची थीम आहे सेव्ह बिग कॅट्स, सेव्ह ह्युमॅनिटी, सेव्ह इकोसिस्टीम. या परिषदेदरम्यान दिल्ली डिक्लेरेशन स्वीकारले जाईल, ज्यामध्ये मोठ्या मांजरांच्या संवर्धनासाठी सामायिक प्राधान्यक्रम निश्चित केले जातील. आता हे जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही काय आहे, तर ही एक आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था जगातील 7 मोठ्या मांजर प्रजाती जसे की वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी कार्य करते. स्थापना झाली 9 एप्रिल 2023 म्हैसूर, कर्नाटक या ठिकाणी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याअंतर्गत ऍसिड पिण्यास भाग पाडलेल्या लोकांनाही ऍसिड अटॅक पीडित श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय दिला? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016. तर लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जबरदस्तीने ऍसिड पाजलेले पीडितांनाही आता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत ऍसिड अटॅक पीडित मानले जाईल. याआधी कसं होतं की जर कोणी ऍसिड पाजलं तर त्याला याच्या अंतर्गत काय म्हणता येईल की सवलती दिल्या जात नव्हत्या. फक्त जर चेहऱ्यावर टाकलं, इतर ठिकाणी टाकलं तर त्या ठिकाणी सवलती देत होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता हा महत्वपूर्ण असा निर्णय दिलाय. यापूर्वी कायद्यात फक्त ऍसिड फेकण्याच्या पीडितांचा समावेश होता, तर जबरदस्तीने ऍसिड पाजलेल्या पीडितांना वगळले जात होते. हा निर्णय मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने दिला. न्यायालयाने सांगितले की अशाही पीडितांना या अंतर्गत सर्व सरकारी मदत व लाभ मिळतील, जरी शरीरावर बाह्य जखम दिसत नसल्या तरी. न्यायालयाने नमूद केले की डिसफिगर्ड या शब्दामुळे फक्त बाह्य जखम असलेल्या पीडितांचा समावेश होता, पण ऍसिडमुळे झालेल्या अंतर्गत जखमाही तितक्याच गंभीर असतात. न्यायालयाने म्हटले की ऍसिड फेकणे, ऍसिड पाजणे या पीडितांमध्ये भेद करणे ही कलम 14 समानतेचा अधिकाराच्या विरोधात आहे. हा आदेश कलम 142 अंतर्गत देण्यात आला. पुढील प्रश्न, रेड क्रॉस दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 8 मे. दरवर्षी 8 मे रोजी रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो. हा दिवस हेनरी ड्युना यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ते रेड क्रॉसचे संस्थापक होते आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार 1901 चे विजेते होते. 2026 ची थीम आहे कीपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह. पहिला आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस 8 मे 1948 रोजी साजरा करण्यात आला. 1984 पासून याला जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिवस म्हणून ओळखले जाते.
भारतात याला इंडियन रेड क्रॉस सोसायटी म्हटले जाते, ज्याची स्थापना 1920 मध्ये झाली. ही संस्था देशभर रक्तदान, आरोग्य सेवा आणि आपत्ती निवारणाचे कार्य करते. हेनरी ड्युना ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथील रहिवासी होते. 1901 मध्ये रेड क्रॉस चळवळीसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, एमव्ही होनिडियस क्रूझ जहाजावर पसरलेल्या हॅनेटा व्हायरस उद्रेकाची चौकशी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था करत आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, जागतिक आरोग्य संघटना याची चौकशी करत आहे. डब्ल्यूएचओने अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या डच फ्लॅग क्रूझ शिप एमव्ही होनिडियस वर हंटा व्हायरस क्लस्टर आउटब्रेकची पुष्टी केली. जहाजावर 1947 लोक प्रवासी आणि कर्मचारी होते, ज्यापैकी आता 8 प्रकरणे समोर आले असून 3 मृत्यू झाले आहेत. हा उद्रेक अँडेस स्ट्रेन ऑफ हंटा व्हायरसशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे, जो दक्षिण अमेरिकेत आढळतो. ही यात्रा 1 एप्रिल 2026 रोजी अर्जेंटिना येथून सुरू झाली होती. ते जहाज अर्जेंटिना ते अंटार्क्टिका मार्गे कॅबो वर्डे आणि कॅनरी आयलंडकडे जात होते. जागतिक आरोग्य संघटना स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड आणि महासंचालक आहे डॉक्टर टेड्रॉस अधानोम घेब्रेयस. पुढील प्रश्न, माजी फॉर्म्युला 1 चालक आणि पॅरालिम्पिक विजेते अलेक्स झानार्डी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाशी संबंधित होते? तर याचं राईट आन्सर आहे इटली. इटलीचे अलेक्स झानार्डी यांचे वयाचे 59व्या वर्षी निधन झाले. ते इटलीचे प्रसिद्ध फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आणि पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होते. अलेक्स झानार्डी यांना फॉर्म्युला 1 आणि कार्ट चॅम्पियनशिपमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. पाय गमावल्यानंतर त्यांनी हँडबाईक, पॅरासायकलिंगमध्ये करिअर केले. त्यांनी 2012 लंडन आणि 2016 रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली. झानार्डी यांनी 1997 आणि 1998 मध्ये कार्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 12 UCI वर्ल्ड टायटल देखील जिंकले आहेत. पुढील प्रश्न, भारत आणि व्हिएतनाम यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, 25 अब्ज डॉलर इतके. माहिती, भारत आणि व्हिएतनाम यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 25 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले. या उद्दिष्टात वस्तू व्यापार, मर्चंडाईज ट्रेड आणि सेवा व्यापार, सर्व्हिस ट्रेड दोन्हींचा समावेश आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य सातत्याने वाढत आहे. भारत आणि व्हिएतनाम हे इंडो पॅसिफिक रिजन मधील महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार मानले जातात. दोन्ही देशांमधील प्रमुख व्यापार वस्तूंमध्ये फार्मास्युटिकल, मशिनरी, केमिकल, टेक्सटाईल आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न, भारतात 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाईल. तर याचं जे आयोजन आहे ते 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. ही 7 दिवसीय स्पर्धा दिल्लीच्या त्यागराज स्टेडियम मध्ये आयोजित केली जाईल. या स्पर्धेचे आयोजन दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. या स्पर्धेत कॉमनवेल्थ देशांमधील 35 पेक्षा अधिक देशांचे खेळाडू आणि सहभागी होतील. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया भारतातील टेबल टेनिसची राष्ट्रीय नियामक संस्था आहे. स्थापना झाली 1926 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. संलग्न संस्था आहेत इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन. टेबल टेनिस 1988 सेऊल ऑलिम्पिक मध्ये प्रथम ऑलिम्पिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला होता. पुढील प्रश्न, अलीकडे 16व्या शतकातील महत्त्वाचे तेलुगू शिलालेख कोणत्या राज्यात सापडले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. कॅपिटल आहे अमरावती. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. कर्नाटकची बेंगळुरू तर तेलंगणाची आहे हैदराबाद. अधिकची माहिती, आंध्र प्रदेशातील ताडीपत्री अनंतपूर जिल्हा येथे 16व्या शतकातील एक महत्वाचा तेलुगू शिलालेख सापडला. हा शिलालेख दगडावर कोरलेला असून तो विजयनगर साम्राज्याचे काळाशी संबंधित मानला जातो. 16व्या शतकात दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याचा मोठा प्रभाव होता. अशा शिलालेखांमधून त्या काळातील मंदिर बांधकाम, जमीन अनुदान, कर व्यवस्था आणि धार्मिक दान यांची माहिती मिळते.
ताडीपत्री हे प्राचीन मंदिरे आणि दगडी शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न, 40 वर्षांवरील कामगारांसाठी नेशनवाईड अॅन्युअल हेल्थ चेकअप इनिशिएटिव्ह कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कामगार व रोजगार मंत्रालय. अधिकची माहिती, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री यांनी 7 मे 2026 रोजी नॅशनल वाईड हेल्थ चेकअप इनिशिएटिव्ह सुरू केला. या उपक्रमाचे उद्घाटन ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बसीदारपूर येथे करण्यात आले. देशातील आणखी 11 ESIC रुग्णालयांमध्ये हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. हा उपक्रम मोदी सरकारच्या श्रमेव जयते दृष्टिकोन आणि नवीन 4 लेबर कोड अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत 40 वर्षांवरील कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यानंतर आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. आजच्या व्हिडिओतील 10 प्रश्न आपले झाले. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. कालच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, वंदे मातरमचा अपमान दंडनीय गुन्हा बनवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, नॅशनल प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू हॉनर ऍक्ट 1971. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवून किती करण्यास मंजुरी दिली? उत्तर आहे ऑप्शन डी, 38. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी अंतर्गत 5 वर्षांसाठी किती रक्कम मंजूर केली आहे? तर ही जी रक्कम आहे ती आहे ऑप्शन ए, 5,659 कोटी रुपये. पुढील प्रश्न, 2025-26 मध्ये ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन असेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणत्या रेल्वे झोनने केली? तर तो रेल्वे झोन आहे ऑप्शन सी, साऊदर्न रेल्वे झोन. आणि याचं जर तुम्हाला हेडक्वार्टर येत असेल साऊदर्न रेल्वेचं ते देखील खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, वर्ल्ड ॲथलेटिक्स डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन ए, 7 मे रोजी. पुढील प्रश्न, स्टार्टअप कडप्पा इनिशिएटिव्ह कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न, नुकतीच मंजूर करण्यात आलेले इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 चा मुख्य उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, लिक्विडिटी सपोर्ट आणि अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देणे. पुढील प्रश्न, आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने 3 प्रमुख रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना किती खर्चाची मंजुरी दिली? तर ही मंजुरी दिली आहे ऑप्शन डी, 23,437 कोटी रुपये इतकी. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपांडिंग न्यूरल फ्रंटियर अँड इट्स स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर हे केलं आहे ऑप्शन सी, जनरल अनिल चौहान यांनी. पुढील प्रश्न, सलग 5 ATP मास्टर 1000 टायटल जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला? तर हे बनले आहेत ऑप्शन ए, जेनिक सिनर. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, सिनबॅक्स 2 2026 सैन्य सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? भारत व्हिएतनाम, भारत कंबोडिया, भारत थायलंड की भारत इंडोनेशिया? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्याकरिता QR स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.